नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या हक्काच्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे आधुनिक शेती तंत्र मार्ग विकासाचा या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। शेतकरी मित्रांनो, कडुनिंबाची पाने, खोडं, मुळं तसेच खोडाची साल, डिंक, फूल आणि फळ यापासून कडुनिंब तेल आणि निंबोळी अर्क व तसेच तेल काढून राहिलेली पेंड अशी प्रत्येक गोष्ट अनमोल आहे। कडुनिंब हे दीर्घायुष्य आहे। कडुनिंबाच्या बियांमध्ये निबिडिन, निंबिन आणि मेलॅट्रियाल व अझॅडिरॅक्टिन असे अनेक महत्त्वाचे घटक असतात व हे घटक कीड नियंत्रणामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असतात। म्हणून कडुनिंबाच्या निंबोळी अर्काचा वापर हा एकात्मिक कीड नियंत्रण व्यवस्थापनात केल्यास रासायनिक कीटकनाशकांचा वापर हा कमी करून खर्चामध्ये देखील आपल्या बचत होत असते। शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण निंबोळी अर्काचा वापर केल्याने आपल्या पिकांना नेमका काय फायदा होतो आणि निंबोळी खतामुळे कोणत्या किडींवरती नियंत्रण होते तर याबद्दलची संपूर्ण माहिती बघणार आहोत। शेतकरी मित्रांनो, विविध किडींच्या मादी या फवारणी केलेल्या पिकांवरती अंडी घालण्यापासून परावर्तित होतात। निंबोळी खत हे कीटकांवरती एक अंतर्प्रवाही कीटकनाशकाप्रमाणे काम करते। तसेच कडुनिंबाच्या तीव्र वासामुळे विविध पिकांवर किडींना हे एक प्रतिबंधात्मक म्हणून उपयोगी ठरते। यातील काही घटक ही किडींची वाढ थांबवतात व त्यामुळे किडी देखील मरतात। तसेच किडींच्या अंडी घालण्याच्या प्रक्रियेमध्ये देखील निंबोळी खतामुळे अडथळा निर्माण होतो। निंबोळी खताची फवारणी आपण संध्याकाळच्या वेळेस करावीत। हा निंबोळी अर्क पानावरती जरी पडला तरी तो अंतर्प्रवाही असल्यामुळे संपूर्ण पिकामध्ये शोषला जातो आणि संपूर्ण पिकामध्ये तो पोहोचतो। शेतकरी मित्रांनो, निंबोळी अर्क 5% हे 5 ml प्रति लिटर म्हणजेच की 10 लिटर पाण्यामध्ये 50 ml याप्रमाणे प्रतिपंप घेऊन आपण याची फवारणी करू शकतात। निंबोळी अर्कामुळे मावा तसेच पान खाणारी अळी, तुडतुडे, देठ कुरतरणारी अळी, खोडकिडा, घाटे अळी तसेच बोंडअळी किंवा फळमाशी, फुलकिडे इत्यादी अशा सर्वच प्रकारच्या किडींवरती निंबोळी अर्कामुळे नियंत्रण मिळते। शेतकरी मित्रांनो, निंबोळी अर्काचे पिकाला कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत। हा अर्क फवारल्याने पिकांवरील किडी नष्ट होतात तसेच त्यांची वाढ थांबून त्यांचे पुनर्जनरेशन देखील होत नाही। निंबोळी अर्काच्या फवारणीमुळे पिकांवरती येणाऱ्या रसशोषक किडींचा प्रादुर्भाव हा कमी होतो। सर्व प्रकारच्या पिकांवरती निंबोळी अर्काची आपण 15 दिवसाच्या अंतराने नियमित फवारणी घेतल्यास रसशोषक किडींच्या जीवनचक्रात अडथळा येतो आणि किडींवरती नियंत्रण होते। शेतकरी मित्रांनो, निंबोळी अर्क वापरल्याचे फायदे असे होतात की निंबोळी अर्क हे तयार करणे आणि त्याचा वापर करणे म्हणजेच की ते हाताळणे हे अगदी सोपे आहे आणि तसेच निंबोळी अर्क हे नैसर्गिक आहे, त्यामुळे प्रदूषण देखील होत नाही आणि अर्क निर्मितीसाठी खर्च देखील कमी लागतो। निंबोळीमध्ये असलेल्या अझॅडिरॅक्टिन या घटकामुळे कीड ही झाडापासून दूर राहते। तसेच निंबोळी अर्क हे पूर्णपणे किडींना नष्ट करते। निंबोळी बियांमध्ये असलेला मेलिॲन्ट्रिन ऑल हा घटक देखील पिकांवर येणाऱ्या किडींना पिकांची पाने खाऊ देत नाही। यामुळे झाड निरोगी राहते आणि पिकांची वाढ ही देखील उत्तम होत असते। निंबोळी अर्क हे मित्र कीटकांसाठी जास्त हानिकारक नाही, म्हणून मित्र किडींना याचे कोणतेही नुकसान होत नाही। निंबोळी अर्कामुळे पर्यावरणाचा समतोल देखील राखला जातो आणि आपल्या पिकांचे देखील सर्व रसशोषण करणाऱ्या किडींपासून संरक्षण होऊन पिकाची जोमदार आणि निरोगी वाढ होत असते। शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे निंबोळी अर्क किंवा मग निंबोळी खत हे नैसर्गिक बुरशीनाशक, जीवाणुनाशक आणि विषाणुरोधक म्हणून पिकांवरती परिणामकारक काम करते। शेतकरी मित्रांनो, आपल्याला जर कीटकनाशक, बुरशीनाशक, PGR किंवा शेतीविषयक वस्तू खरेदी करायच्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेल्या आहेत, त्यावरती क्लिक करून आपण शेतीविषयक वस्तूंची खरेदी करू शकतात। शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे निंबोळी अर्क किंवा निंबोळी खत या जैविक खताचे किडींवरती नियंत्रण होऊन आपल्या पिकांना फायदे होतात। माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या आधुनिक शेती तंत्र या चॅनलला देखील सबस्क्राईब करा।